नाशिकची वाईन क्रांती, भारताच्या मद्य बाजारात नवं राज. तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये जेव्हा वाईनचं नाव निघतं तेव्हा लोक फ्रान्स, इटली किंवा ऑस्ट्रेलियाचा विचार करतात. पण भारतामध्येच एक असं शहर आहे ज्याने हळूहळू संपूर्ण वाईन मार्केट बदलून टाकलं आहे. हे शहर आहे नाशिक. आज आपण उलगडणार आहोत नाशिकच्या वाईन क्रांतीची पूर्ण कहाणी. महाराष्ट्राच्या हृदयात वसलेलं नाशिक, पूर्वी द्राक्षांसाठी ओळखलं जाणारं हे शहर, आज भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. थंड रात्री, उष्ण दिवस, योग्य उंची आणि ज्वालामुखीय माती ही सगळी नैसर्गिक देणगी नाशिकला वाईनसाठी परफेक्ट बनवते. पूर्वी भारतीय बाजारावर आयात केलेल्या वाईनचं वर्चस्व होतं, पण नाशिकच्या वाईन निर्मात्यांनी हा खेळ बदलला. स्थानिक हवामानानुसार द्राक्षांच्या जाती निवडल्या गेल्या. शिराज, सॉव्हिनियो ब्लँक, चेनिन ब्लँक, युरोपियन पद्धती, पण भारतीय परिस्थितीनुसार बदललेली लागवड. त्यामुळे दर्जात सातत्य आणि चवीत भरघोस फरक. नाशिकची वाईन क्रांती केवळ निसर्गावर आधारित नाही. इथे आहे टेक्नॉलॉजीची ताकद, ड्रीप इरिगेशन, माती चाचणी, योग्य वेळेचं हार्वेस्ट, सगळं काही प्लॅन करून. परिणाम, दरवर्षी एकसारखा दर्जा जो अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड देऊ शकत नाहीत. 700 रुपयांची नाशिक वाईन आणि 2000 रुपयांची आयात वाईन. फरक का? कारण नाशिक वाईनमध्ये आयात शुल्क नाही, मिडलमॅन नाहीत, वाहतुकीचा मोठा खर्च नाही. अनेक वाईनरी स्वतः द्राक्ष पिकवतात, स्वतः वाईन बनवतात आणि थेट मार्केटमध्ये विकतात. नाशिकच्या वाईन फक्त परदेशी लोकांसाठी नाही, त्या खास भारतीयांसाठी बनवल्या आहेत. कमी अल्कोहोल, फ्रुटी फ्लेवर आणि भारतीय जेवणाबरोबर परफेक्ट पेअरिंग. ब्रँडिंग मध्येही भारतीय माती, संस्कृती आणि अभिमान दिसतो. हेच त्यांचं मोठं शस्त्र आहे. महाराष्ट्र सरकारने देखील या क्रांतीला हातभार लावला. कर सवलती, वाईन पार्क्स आणि वाईन टुरिझमला मिळालेलं प्रोत्साहन. आज नाशिकमध्ये वाईन टूर म्हणजे फक्त दारू नाही, तो एक अनुभव आहे. भारत बदलतोय. लोक बियर आणि हार्ड ड्रिंक्स पेक्षा वाईनकडे आकर्षित होत आहेत. टियर 2, टियर 3 शहरांतही नाशिक वाईन पोचतीये. लोकल म्हणजे दर्जाहीन नाही, हे नाशिकने सिद्ध करून दाखवलं. नाशिकची वाईन क्रांती म्हणजे फक्त व्यवसाय नाही, ती आहे नियोजन, विज्ञान, संस्कृती आणि आत्मविश्वासाची गोष्ट. परदेशी ब्रँड्सना मागे टाकत आज नाशिक भारताच्या ग्लासमध्ये अभिमानाने ओतलं जातं. तुम्हाला ही डॉक्युमेंटरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भारतातील अशाच अनोख्या कहाण्यांसाठी मराठी ब्रेकडाऊन चॅनलला सबस्क्राईब करा.